खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल तर शरीरावर अनेक लपलेले आणि गंभीर आणि वाईट परिणाम होतात. दीर्घकाळ पचन कमजोर राहिलं तर संपूर्ण आरोग्य बिघडू शकतं. खाल्लेलं व्यवस्थित न पचल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, जसं की पोट फुगणं किंवा गॅसची समस्या. अन्न नीट तुटत नाही, त्यामुळे आतड्यामध्ये फर्मेंटेशन सुरू होतं. यामुळे गॅस, पोट फुगणं, ढेकर निघणं, पोटात गुरगुर होणं वाढतं. दीर्घकाळ गॅस जर वाढला तर पोटात जळजळ आणि अस्वस्थता कायम राहते. आम्लपित्त आणि जळजळ वाढते. पचन होत नसल्यामुळे पोटात आम्ल बनण्याची प्रक्रिया वाढते. आम्लवर येऊन छातीत जळजळ, आंबट ढेकर येते. दीर्घकाळ आम्लपित्त राहिलं तर अल्सर होण्याचा धोका वाढतो. अपचन आणि अजीर्ण. अन्न कितीही हलके खाल्ले तरी ते व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे जडपणा वाढतो. त्यामुळे पोट घट्ट वाटतं, फुगलेलं जाणवतं, त्यामुळे उलट्या होतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदातील ही काही नुकसान होतं, जसं की आयुर्वेदानुसार अन्न नीट नाही पचलं तर आम नावाचा विषारी कचरा तयार होतो आणि हा सांधेदुखी, आळस, थकवा, डोके दुखणे, त्वचेवर पुरळ येणे, वजन वाढणं किंवा कमी होणं अशा अनेक रोगांचे मुख्य कारण मानलं जातं. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता वाढते. अपचनामुळे आतड्यांची हालचाल मंदावते. यामुळे शौच कडक, कोरडा आणि अनियमित होतो. बद्धकोष्ठता वाढल्यावर पाईल्स आणि फिशरचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे पोषणाची कमतरताही जाणवते. खाल्लेलं अन्न योग्य प्रकारे न पचल्यामुळे व्हिटॅमिन, खनिज, प्रथिने शरीरात शोषले जात नाहीत. यामुळे व्हिटॅमिन B12, डी, लोह कमी होऊ शकतं आणि यामुळे थकवा, केस गळणं, त्वचा कोरडी होणं, लक्ष केंद्रित न होणं यासारखे परिणाम दिसू लागतात. तेव्हा या समस्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रतिकारशक्तीही कमी होते. 70% इम्युनिटी ही आतड्यांमध्ये असते. पचन बिघडल्यामुळे चांगले बॅक्टेरिया कमी होतात. सर्दी, खोकला, ॲलर्जी लवकर होऊ लागते. त्वचेच्या समस्या निर्माण होतात. शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे त्याचे त्वचेवर परिणाम दिसतात, जसे की पिंपल्स, डाग, कोरडेपणा, त्वचा नरम होणे, लालसरपणा, मानसिक ताणतणाव किंवा चिडचिड निर्माण होते. पचन नीट होत नाही म्हणजे मेंदूमध्ये समस्या निर्माण होतात, जसं की चिडचिड वाढते, बेचैनी वाढते, तणाव वाढतो, राग लवकर येतो, झोप व्यवस्थित होत नाही, एकतर वजन वाढतं किंवा कमी होतं यासारख्या समस्या निर्माण होतात. आणि पचन मंद असेल तर अन्नाचा उपयोग ऊर्जा बनवण्यासाठी होत नाही. काही लोकांमध्ये चरबी साठते आणि वजन वाढतं. काहींमध्ये पोषण घटक शोषले जात नाहीत, त्यामुळे वजन कमी होतं. त्याचप्रमाणे हार्मोनल इनबॅलन्स होतात. जेवण नीट न पचल्यामुळे जळजळ वाढते, पित्त वाढतं, वेगवेगळे ढेकर येतात, त्यामुळे शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात. स्त्री आणि पुरुषांमध्येही हार्मोन्स बिघडतात, जसं की स्त्रियांमध्ये पाळी अनियमित होते, PCOD वाढते, डायबिटीजचा धोका वाढतो. वारंवार अपचनामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, शरीर ऊर्जा व्यवस्थित वापरत नाही आणि रक्तातील साखरेमध्ये चढ उतार होतात. त्याचप्रमाणे थायरॉईडवर परिणाम होतात, मेटाबॉलिझम कमी होतो. त्याचप्रमाणे थकवा कमी होतो, एनर्जी कमी होते, अन्न ऊर्जा बनवत नाही यासारख्या अनेक समस्या आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि आपलं शरीर हळूहळू कमजोर होऊ लागतं. त्याचप्रमाणे दिवसभर थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही, झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटत नाही. खाल्लेलं जर पचत नसेल तर ही चिन्हे नक्कीच दिसतात, जसं की प्रत्येक जेवणानंतर गॅस, पोट फुगणं, कडक शौच किंवा काळा शौच होतो, आंबट ढेकर येते, तोंडाला कडू वास येतो, सतत थकवा जाणवतो, भूक कमी होते. त्याचप्रमाणे पोटामध्ये जळजळ होते, ढेकर येते. यासारख्या समस्या असेल तर नक्कीच तुमचं पचन व्यवस्थित होत नाही हे समजून घेऊ शकता. यासाठी तुम्ही काही उपायही करू शकता, जसं की गरम पाणी प्या. थंड पाणी पचन मंदावतं. अर्धा चमचा अजवाईन कोमट पाणी करून प्या, नक्कीच गॅस कमी होतं. त्याचप्रमाणे जिरा, ओवा जेवणानंतर घ्या. लिंबू, मध कोमट पाण्यामध्ये मिसळून सकाळी घ्या, यामुळे मेटाबॉलिझम वाढतो. जेवणात तूप घ्या, अग्नी सुधारतो. फळ आणि जेवण एकत्र खाऊ नका. दही रात्री खाणं टाळा, यामुळे गॅस वाढतो.
खूप तिखट तेलकट खाणं कमी करा. आहार वेळेवर घ्या. आलं, लिंबू, मध जेवणापूर्वी एक छोटासा घोट घ्या. यामुळे तुमचं पचन सुधारायला नक्कीच मदत होते आणि तुमची पचनाची समस्याही लगेच कमी होऊ शकते. यासाठी वरील काढे तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि तुमची पचनक्रिया नक्कीच सुधारू शकता.